Hello friends, if the inverse of the matrix, given matrix is 3 by 3 matrix, does not exist, then the value of alpha is. गाईज त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे आपल्याला, सांगितलंय की इनवर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स इज डज नॉट एक्झिस्ट. आता इनवर्स केव्हा एक्झिस्ट नसतो गाईज, देर इज वन कंडिशन हिअर, सिन्स ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी इक्वल टू 0. बरोबर, कारण की जेव्हा जेव्हा ए इनवर्स एक्झिस्ट करतो तेव्हा डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 असतो. पण त्यांनी इथे डायरेक्टली सांगितलंय कंडिशनमध्ये की इनवर्स एक्झिस्ट करत नाही, त्यामुळे तुमचा ॲटोमॅटिकली डिटर्मिनंट हा 0च यायला पाहिजे. बरोबर, आता तुम्ही ह्याचा डिटर्मिनंट फाइंड करा आणि इक्वल टू 0 करा, म्हणजे तुम्हाला अल्फाची अननोन व्हॅल्यू भेटून जाईल. तर काय येणार आहे डिटर्मिनंट, अल्फा इन ब्रॅकेट 3 3 9 -2 -14, हे तर काय येणार आहे प्लस मायनस प्लस. तर 14 इनसाइड द ब्रॅकेट 3 2 6 -6 -1, इथं -1 आहे. इनसाइड द ब्रॅकेट 2 2 4 -6 3 18 इक्वल टू 0. सॉल्व करा, काय येणार आहे 7 -2 7 अल्फा, तर 6 -6 म्हणजे ह्यात 0च येणार आहे. मायनस 4 -18 काय येणार आहे ते -14 -14 आणि -1 +14 इक्वल टू 0. आता 7 अल्फा इक्वल टू -14, राईट. आता अल्फा काय येईल मग तुमचा, अल्फा इक्वल टू -14/7 विच इज इक्वल टू -2 अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आली आपली तर -2. म्हणजेच विच ऑप्शन, फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. सिम्पल गाईज.